मंडळी, तुम्हाला नेमकं माहिती आहे का CDR काय असतं आणि ते कोण काढू शकतं आणि कुणाला ते काढण्याचा अधिकार आहे? आणि अशा प्रकारे सध्या खरात प्रकरणामध्ये ज्या प्रकारे CDR बाहेर काढण्यात आलेला आहे तो सार्वजनिक केला जाऊ शकतो का? CDR काय असतं, याबाबत कायदेशीर प्रक्रिया काय असते ते देखील आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला देखील अशी प्रश्न काही पडलेली असतील तर त्याचीच उत्तरं कायदे विशेषज्ञ जे आहेत प्रशांत माळी ते आपल्यासोबत असतील आणि त्यांच्याकडून आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की CDR नेमकं काय असतं. कॉल रेकॉर्ड डिटेल्स जे असतं ते त्याच्यामध्ये कॉल कोणाला केला, कुणी आपल्याला कॉल केला, इनकमिंग कॉल, आउटगोईंग कॉल, किती कॉल झाले आणि त्याचं ड्युरेशन किती होतं ते कळतं. पण नेमकं संभाषण काय झालं, बोलणं काय झालं ते या CDRमध्ये नसतं. तर सध्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणामध्ये जो CDR बाहेर काढलेला आहे, खरातचा CDR आहे हा, आणि त्यातून जे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे त्या संदर्भात काही साधारण प्रश्न आहेत जे सर्वसामान्य नागरिकांना पडतात. ते म्हणजे या CDR बाबतचे, कुणाला त्याचा ॲक्सेस असतो, कधीपर्यंतचे CDR काढता येतात आणि न्यायालयामध्ये ते ग्राह्य धरले जातात का, याच सर्व प्रश्नांची उत्तरं आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयस पांडे, आपण पाहताय न्यूज18 मराठी. तर या संदर्भातला सर्वसामान्य पहिलाच प्रश्न तो म्हणजे असा की हे CDR सामान्य माणूस कुणी पण काढू शकतो का? CDR पोलीस तपास यंत्रणा, अधिकृत अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनचा इंचार्ज किंवा वरिष्ठ अधिकारी SP च्या लेटरमध्ये म्हणजे, आणि ते पण BNSचं कलम 94 अंतर्गत किंवा टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023 च्या सुरक्षा तपास संबंधित तरतुदीनुसार न्यायालय कधी करू शकते, जेव्हा केस चालू असताना पक्ष जेव्हा अर्जावर कोर्ट काही निर्णय देईल तेव्हाच ते तसं काढू शकतात. आणि ते पण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दाखवण्यासाठी. CBI, NIA, ED, इन्कम टॅक्स हे सगळे यंत्रणा सुद्धा अधिकृतरित्या टेलिकम्युनिकेशन ऍक्टच्या अंतर्गत CDR मागू शकतात. जर सामान्य माणूस अशा प्रकारे सहज CDR काढू शकत नाही तर कोण हे CDR काढू शकतं, कुणाला त्या संदर्भातला अधिकार आहे? कायद्याची प्रक्रिया सांगतो तुम्हाला आता. म्हणजे एक तपास अधिकारी BNSS कलम 94 अंतर्गत लिखित ऑर्डर फिजिकल किंवा इलेक्ट्रॉनिक टेलिकॉम कंपनीला पाठवतो किंवा कोर्टात अर्ज करून म्हणजे इंटरलोक्युटरी ॲप्लिकेशन दाखल करणे असं करतो, किंवा BNSS कलम 94 अंतर्गत टेलिकॉम कंपनीला निर्देश देतात SP किंवा DCPच्या हस्ते. टेलिकॉम कंपन्या भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BNSS 2023च्या कलमा 63च्या हिशोबाने CDR देतं. त्याच्याबरोबर 65B सर्टिफिकेट सुद्धा देतं. प्रत्येकाला कधी कधी काही दिवस लागतात, तर कधी काही हफ्ते पण लागू शकतात. आणि त्यांना जर वाटलं काही प्रायव्हसीचं व्हायोलेशन आहे तर देत नाही. आता एखाद्याचा CDR जर आपल्याला काढायचा असेल तर तो किती जुना CDR नेमका काढता येतो, त्याला काही मर्यादा आहे का? की मला 5 वर्षाआधी कुणाशी किती बोलणं झालं ते जर माहिती करून घ्यायचं असेल तर ते करून घेता येतं का? त्याला काय मर्यादा आहे? किमान 2 वर्ष DOTच्या युनिफाईड लायसन्स नियमानुसार 2021चे जे नियम आहेत तेव्हापासून जो लागू झालेला आहे अद्याप तोच लागू आहे. त्याच्यामध्ये टेलिकॉम कंपन्या CDR, IPDR किमान 2 वर्ष जतन करतात सिक्युरिटी कारणांसाठी. त्यानंतर डिलीट करू शकतात. 2 वर्षापेक्षा जुने मिळण्याची शक्यता जरा कमी असते. पण जर न्यायालयाने त्यांना जर ऑर्डर दिली तर ते जोपर्यंत फायनल अपील डिस्पोज होत नाही तोपर्यंत त्यांनी तो डेटा ठेवणं बंधनकारक असतं. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये CDR हा पुरावा म्हणून जर ग्राह्य धरला जाऊ शकतो का? न्यायालयामध्ये CDR ग्राह्य धरला जातो का? कारण एखाद्या प्रकरणात कोणी आरोपी आहे आणि त्याचा तपास करायचा आहे तर तेव्हा नेमकं CDR काढला जातो. तर न्यायालयामध्ये पुरावा म्हणून त्याला सादर करण्यासाठी कायदेशीर काय मान्यता आहे? न्यायालयामध्ये CDR सेकंडरी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जातो. भारतीय साक्ष अधिनियम कलम 63 प्रमाणे जर टेलिकॉम कंपनीकडनं जर आपल्याला मिळालंय तो CDR मिळालाय, तर जर आपले जजमेंट आहे अनवर वर्सेस PK बशीर आणि अर्जुन पंडितराव खोतकर यांची, त्या हिशोबाने जर त्यांनी 65B किंवा 63B आताचं सर्टिफिकेट त्यांनी दिलं तर आपण त्यांचं जे हे आहे CDR आहे त्याला ग्राह्य धरतो. फक्त त्यावरच कन्व्हिक्शन होऊ शकतं असं नाही. हा एक सपोर्टिव्ह एव्हिडन्स आहे. त्यामुळे बिना प्रमाणपत्र जरी तो एव्हिडन्स आला तरी आपण त्याला ग्राह्य कोर्ट धरत नाही. त्यामुळे प्रमाणपत्र म्हणजे जे 63B किंवा 65B आधीच्या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जर नाही दिलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही.
आता कुणाला एखाद्या वैयक्तिक कारणासाठी जर CDR काढायची गरज पडली तर कुणी असं सहज मोबाईल कंपनीमध्ये जाऊन किंवा कुठल्याही आपल्या कॉन्टॅक्टद्वारे अशा प्रकारे CDR काढू शकतो का? कुणालाही कुणाचा CDR असा सहज वैयक्तिक कारणासाठी मिळू शकतो का? जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा काही इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर त्या संदर्भातली काय कायदेशीर प्रक्रिया आहे? CDR पोलीस तपास यंत्रणा, अधिकृत अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनचा इंचार्ज किंवा वरिष्ठ अधिकारी SP च्या लेटरमध्ये म्हणजे आणि ते पण BNSचं कलम 94 अंतर्गत किंवा टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023 च्या सुरक्षा तपास संबंधित तरतुदीनुसार न्यायालय कधी करू शकते जेव्हा केस चालू असताना पक्ष जेव्हा अर्जावर कोर्ट काही निर्णय देईल तेव्हाच ते तसं काढू शकतात आणि ते पण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दाखवण्यासाठी CBI, NIA, ED, इन्कम टॅक्स हे सगळे यंत्रणा सुद्धा अधिकृतरित्या टेलिकम्युनिकेशन ऍक्टच्या अंतर्गत CDR मागू शकतात. तर आपण पाहिलं या संदर्भात जो CDRचं प्रकरण सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्या संदर्भात काय कायदेशीर प्रक्रिया आहेत आणि कायदेशीर काय आपण त्या संदर्भातल्या मुभा देण्यात आलेल्या आहे तेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जी प्रश्न तुम्हाला देखील पडलेली असेल, आम्हाला पडली, त्या संदर्भातली उत्तरं आपण विशेषज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे तुम्हाला या संदर्भातली ही माहिती आवडली असेल. तुम्हाला याबाबत काही वेगळं सुचवायचं असेल किंवा याबाबत काही कायदेशीर प्रक्रिया राहून गेल्या असतील जे तुम्हाला माहिती असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. नमस्कार.